सो फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो हैदराबादमध्ये। तुम्ही इथं मागं बघू शकता, हे जे हैदराबादचं काचीगुडा स्टेशन आहे आणि 12:55 जे आहे मेट्रो आहे अमीरपेठसाठी। मित्रांनो अमीरपेठ तुम्ही बघू शकता, सगळ्या बिल्डिंगमध्ये क्लासेस आहेत। बघितलं त्याच्यात 100% असिस्टंट प्रोग्राम आहे, हे आम्हाला खूप चांगलं वाटलं मित्रांनो। सो फायनली मित्रांनो आम्ही ज्या हैदराबादच्या स्टेशनवर आता पोहोचलेलो आहोत आणि आता मी इथून बाहेर जाणार आहे। इथून बाहेर आम्ही जाणार आहे अमीरपेठला जाणार आहे। तिथं कसं काय जायचं आहे बघू, ओला नाही तर उबर बुक करू, नाही तर मग आपल्या लोकल ट्रेन आहेतच म्हणते, तर लोकल ट्रेननं जाऊ। तर चला तर मग जाऊयात बाहेर आणि बघूयात। हे काय रे, हे म्युझियम आहे काय? त्याच्यानंतर सगळे ट्रेन ठेवले वाटते, चलतं का मग? जाऊ दे, काही फायदा नाही, पण काय तर पाहतं ट्रेन रस्त्या नसतं पाहिलं। सो फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो हैदराबादमध्ये। तुम्ही इथं मागं बघू शकता, हे जे हैदराबादचं काचीगुडा स्टेशन आहे, खूपसं मोठंसं असं स्टेशन आहे मित्रांनो। आणि इकडे तुम्ही बघू शकता मागं तिकडे कोणतं तरी फूड रेस्टॉरंट आहे, कोणतं आहे रे ते? परिवार फूड एक्सप्रेस आहे। सो मित्रांनो आम्ही आता जे फ्रेश झालेलो आहे। सो तुम्ही जर कधी इथे आले हैदराबादला, सो तुम्ही पण इथे स्टेशनवर जे फ्रेश होऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप 5 स्टार सुविधा आहे आणि ती जी आहे त्याचं प्राइस खूप नॉमिनल आहे, 30 रुपीज, फक्त 30 रुपीजमध्ये 5 स्टार सुविधा आहे। सो तुम्ही इथे येऊ शकता। आणि आता आम्ही ज्या शंकरला भूक लागलेली आहे, सो तो म्हणते पहिले जेवण करूयात। तर म्हटलं जेवण तेवढ्या सगळ्यांनी तर नाही करू, तर सगळ्यात आधी आपण पहिले नाश्ता करूयात। बघूयात इकडे तर्री पोहा भेटते का, तसं तर्री पोहा भेटेन का बी इकडे? हा, इडली डोसा नाही रे, हा इकडे तर इडली डोसाच भेटेन म्हणा, पण पाहू आता। तर्री पोहा जर भेटला तर तर्री पोहा पाहू, नाही तर समोसा कचोरी, नाही तर मग तेच इडली डोसाच खावा लागेल। सो चला तर आता पहिले नाश्ता करूया। सो मित्रांनो खूप दुकान शोधल्यानंतर जे आम्हाला एक समोसा कचोरीचं पॉईंट भेटलेला आहे आणि इथे आम्ही आता समोसा कचोरीचा नाश्ता करत आहे। सो सगळीकडे ते इडली सांबार हेच होतं, सो आता हे भेटलेलं आहे। सो आता आपण नाश्ता करू। सो मित्रांनो आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही बसलेलो ॲटोमध्ये आणि ॲटोमधून इथून चाललो, कुठे चाललो? अमीरपेठ। अरे अमीरपेठ नाही, पहिले ते मेट्रो, हां मालकपेठला चाललेलो आहे आणि तिथून आम्ही मेट्रो पकडू। तिथून मेट्रो पकडल्यानंतर जाऊ अमीरपेठ आणि तिथे क्लासेस वगैरे बघू। क्लासेस वगैरे बघितले झालं की नंतर मग आपण हॉटेल्स वगैरे बघू, लॉज वगैरे कुठं राहायचं आहे तर, आणि बघू तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बनलेले राहा। मालकपेठ टर्न लेफ्ट। मित्रांनो आम्ही आता इथं पोहोचलेलो आहे मालकपेठच्या मेट्रो स्टेशनवर, तर आम्ही आता वरती जाऊया। इथे एक इन्सिडेंट असा झाला की आम्ही ॲटोमध्ये आलो इथे आणि 20 रुपये लागले आणि शंकरनी 10चा कॉईन दिला। शंकर घेतला का 10चा कॉईन? ते जे आहे 10चा कॉईन चालत नाही। सो तुम्ही जर आले तर 10चा कॉईन काही आणू नका, कारण की काही चालत नाही। आता आम्ही इथून वरती जाऊया। सो मित्रांनो आता आम्ही जात आहे वरती, एलिव्हेटरवरून जाते आहे वरती आता आणि 12:55 जे आहे मेट्रो आहे अमीरपेठसाठी। सो आता आम्ही जात आहे। चला तर मग हे यांची फाटू राहिली एलिव्हेटरवर, फाटू राहिली का तू चढासाठी? फाटू राहिली चढासाठी? अरे काय माणूस आहे भाई, काहीच नाही होत ना। किती? 5 रुपीज चेंज। मेट्रो इसको बोलते मेट्रो। किती रुपये घेते मेट्रो काय माहित आता? इले मराठी समजती नशीन, मराठी समजते का तुले? अरे बेटा एवढी महाग आहे का तिकीट? 100ची नोट वापस दिली डायरेक्ट। नंबर 2। आता इथे चेकिंग होणार आहे मित्रांनो आमची, आता बघू आता चेकिंग होते, चेकिंग बघू शकता मित्रांनो। इथं असं लॉक आहे आणि इथून असं स्कॅन करावं लागते, तेव्हाच आपण एंट्री घेऊ शकतो। ठीक आहे ठीक आहे।
चला. कोणाला माहिती. अगला स्टेशन अमीर पेट. यहाँ पर ब्लू लाइन के लिए बसें. दरवाजे बाईं तरफ खुलेंगे. कृपया अपनी सामान को ले जाना ना भूलें. सामान घेतलं ना देवदत्त. गेले रे भाऊ. चला आता आपण कुठून जा लागते खाली का. हा आहे का एक्झिट. हा एक्झिट आहे का. कुठं आहे एक्झिट. एक्झिट कुठं आहे. कुठं आहे. हा एक्झिट आहे का. सो फायनली मित्रांनो आम्ही इथे अमीरपेठमध्ये पोहोचलेलो आहे आणि खूप सगळी कन्फ्युजन झालेली आहे मित्रांनो. रस्त्यांनी एक्झिटच भेटत नव्हता का रे. एक्झिटच भेटत नव्हता मित्रांनो, कारण की फर्स्ट टाइम जे आहे मेट्रोमध्ये ट्रॅव्हल केलं होतं आणि मेट्रोचं तिकीट कसं काढायचं, एंट्री कशी करायची, बरंचसं काही कन्फ्युजन होतं. ते सॉर्ट आउट झालं, आता सगळं समजलं. आणि हे इकडे जे आहे हे अमीरपेठचा एरिया आहे मित्रांनो. आणि आता काही क्लासेस आहेत ते आम्ही डिसाईड केलेले आहेत, तिथे जायचं आहे. एक नरेश IT आहे, अजून कोणतं आहे. सत्य आहे आणि आणखी बघू कोणते आहेत. आणि मग राहायची वगैरे व्यवस्था बघू कुठे आहे हॉटेलमध्ये. आणि मग उद्या बघू कुठे काय फिरायचं आहे. तर रस्ता क्रॉस कसा करायचा. झेब्रा क्रॉसिंगहून ट्रॅफिक पाहू शकता मित्रांनो तुम्ही किती ट्रॅफिक आहे इथं. सो हे आहे मित्रांनो अमीरपेठ. जसं समजा कोणी अकोल्याची पब्लिक बघित असेल हा व्हिडिओ तर ट्युशन एरिया कसा असतो मित्रांनो, तसंच हे ट्युशन एरियाज आहे. इथे सगळे टेक्नॉलॉजीचे क्लासेस आहेत अमीरपेठमध्ये. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या बिल्डिंगमध्ये क्लासेस आहेत. खूप क्लासेस आहेत मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही. त्याला म्हणता अमीरपेठ फेमस आहे क्लासेससाठी स्पेशली. सगळे प्रकारचे क्लासेस आहेत मित्रांनो इथं. स्टॉक मार्केटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, जावा, डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, खूप सारे क्लासेस आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अमीरपेठचा एरिया. सगळे इकडे स्टुडंट आहेत. जिथे तिथे सगळे विद्यार्थी ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट. कुठं आहे लॉज पाहिला का. सगळे ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट आहेत सगळे. तुम्ही इथं बघू शकता खूपच गर्दी आहे मित्रांनो. लॉज कुठं आहे बे. लॉज कुठं आहे. नाही हिंदीमध्ये काय बोलायचं. आपली मातृभाषा मराठी में बोलने का. हाँ देखना है तो देखो, वरना लाईक करो, फॉलो करो. अरे एवढे ॲडव्हर्टाईज आहेत मित्रांनो इथे लागलेले अमीरपेठमध्ये. समजा जर कोणी पहिल्यांदा माणूस आला ना तर समजेल नाही की कोणते क्लान करायचे कोणते नाही करायचे. तर आता तर आम्ही पहिले नरेश IT बघत आहे, टॉपमोस्ट आहे. आणि नंतर सत्या बघू. तर अरे कुठं आहे रे नरेश IT. चल ना. अरे हिंदी नाही बोलायचं, मातृभाषा बोलायची. मातृभाषा. यस यस यस. ते काय बी हो. इन फ्युचर जर समजा आपण आलो ना तर इच्छा लोकांना आपण मराठी शिकू, पण आपण नाही शिकू ते जे त्याची भाषा. ते काही बी असो, ते काही असो. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये रूम केलेली आहे आणि आमची रूम आहे 3ऱ्या मजल्यावर. चला तर आता रूममध्ये जाऊयात. कुठे आपली हे आहे ना, ये रही अपने 305. सर्वात चांगली रूम आहे आता. सुपला शॉट. हे रही बेटा आमची रूम. बघू शकता मित्रांनो एकदम पॉश रूम आहे. एकदम मस्त रूम आहे. एकदम चांगली झोप लागणार आहे आज. काहीच टेन्शन नाही. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्हाला रूम शोधायसाठी इथे एवढं फिरावं लागलं की म्हणजे आम्ही पोचलो. कधी पोचलो रे आपण हैदराबादला. किती वाजता पोचलो. 11 वाजता पोचलो. 11 वाजेपासून आता किती वाजले रे. अमीरपेठमध्ये 12 वाजता पोचलो. आता किती वाजले 3:15. म्हणजे बघू शकता मित्रांनो 3 घंटे आम्हाला रूमला लागले.
ते एक देव माणूस भेटला ऑटोवाला भाऊ, तो त्याने आम्हाला सोडून दिले इथे आणि आता मस्त रूम भेटलेली आहे एकदम मस्त मस्त. आता इथे झोपूयात, 4 वाजता निघू मस्त एकदम फ्रेश गिश होऊ आणि मग जाऊ क्लासेस बघायसाठी. सो मित्रांनो, आम्ही जे आहे इथे हॉटेलमध्ये रूम केलेली आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल इम्पिरियल रेसिडेन्सी आणि तिथे जे एक बेसिकची रूम आहे मित्रांनो 3 जणांसाठी. आणि या रूमचं प्राइस जे आहे मित्रांनो 1000 रुपीज आहे, म्हणजे 3 जणांचं 24 आवर्ससाठी. सो मित्रांनो, आम्हाला तर ना थोडासा त्रास गेला रूम बघायसाठी, कारण की आम्ही जे हॉटेल्सचं रिसर्च करून नव्हतो आलो. सो तुम्ही जर इथे कधी आले तर हॉटेलचं रिसर्च करून या. आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 5, तर आता आम्ही थोडं बाहेर जातो आहे. सो बघूयात थोडंसं हैदराबाद कसं काय आहे. चला आता मग जाऊया. तर मित्रांनो, आम्ही गेलो होतो क्लासेस बघायसाठी. तर आम्ही हैदराबादमधले टॉप 5 क्लासेस बघितले मित्रांनो, पण तिथे आम्हाला काही व्हिडिओ शूट करायची परमिशन भेटली नाही. पण या क्लासेसची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला रूमवर गेल्यावर देणार आहे. सो सगळ्यात आधी आम्ही बघितलं मित्रांनो सत्या टेक्नॉलॉजी, हे तुम्ही त्याची क्लासरूम बघू शकता आणि ही त्याची बिल्डिंग आहे. आणि यानंतर आम्ही मित्रांनो बघितलं डेव्हलप इन्स्टिट्यूट मित्रांनो, जे की तुम्ही त्याचे क्लासरूम बघू शकता, ही त्याची क्लासरूम आहे. आणि यानंतर आम्ही बघितलं अशोक IT मित्रांनो. अशोक ITचे हे क्लासेस आहेत, हे क्लासरूम आहेत आणि हे त्यांचे स्टुडंट्स आहेत. आणि हे क्लासेस सगळे अमीरपेठमध्येच आहे, जवळजवळच क्लासेस आहेत. आणि यानंतर आम्ही बघितलं नरेश IT, जे की तुम्ही बघू शकता. नरेश IT पण तिथेच आहे आणि नरेश ITच्या खूप ब्रांचेस आहेत हैदराबादमध्ये. सगळ्यात फेमस क्लास आहे नरेश IT. सो ही नरेश ITचे क्लासरूम आहेत आणि ही नरेश ITची ब्रांच आहे. सो मित्रांनो, आम्ही जे सगळे IT क्लासेस जे बघितलेले आहे, जे फेमस क्लासेस होते हैदराबादमध्ये अमीरपेठमध्ये सगळे बघितले. नरेश IT आहे आणि अशोक IT आहे, लेवलअप आहे. लेवलअप एवढं फेमस नाही बट बघितलं आम्ही, तर सगळे क्लासेस बघितले. तर रूमवर गेल्यानंतर तुम्हाला सगळे क्लासेसचं डिस्क्रिप्शन जे एक्सप्लेन करतो. आणि इथे सध्या आम्ही इथे आलेलो आहोत, कोणता आहे रे, हरी बालाजी धाबा इथे, जे की व्हेज आहे, प्युअर व्हेज आहे. आणि खूप शोधला आम्ही, आत्ता भेटलं प्युअर व्हेज. हा आता शंकर आहे, इकडे देवदत्त. सो असं हॉटेलचं लुक आहे. सो मित्रांनो, आता आमचं ऑर्डर जे आलेलं आहे, इथं आहे ऑर्डर आमचं पनीर बटर मसाला. आणि आता आम्ही जेवतो मस्त एकदम चांगलं जेवण करूयात दाबून आणि मग रूमवर जाऊयात. येईल तर लय भूक लागली होती शंकरला. अरे तू जेवून घे बेटा, रात्रीचं म्हणायचं नाही 2 वाजता की भूक लागली नसं असं. बालाजी धाबा 100% प्युअर व्हेजिटेरियन. मावलं होतं जेवण, कसं होतं देवदत्त जेवण? एकदम बेस्ट भाई. कसं होतं रे जेवण? एकदम बेस्ट. सो मित्रांनो, आता आम्ही आमच्या रूमवर आलेलो आहो. सो खोलणार भाई रूम? अरे चाबी याच्या जवळ आहे ना, खोल रे शंकर चाबी. 305 आपली 305. हां, पासवर्ड सुपला शॉट. ओके. सो ॲट द एंड मित्रांनो, आम्ही आमच्या हॉटेलवर जर पोहोचलेलो आहे आणि जे पण फेमस क्लासेस होते IT क्लासेसचे हैदराबादमध्ये, ते आम्ही सगळे बघितले मित्रांनो. सो त्याच्यातले आम्ही 5 क्लासेस बघितले आहेत. त्यांनी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली कोर्सबद्दल. आणि ते काय इन्फॉर्मेशन दिली मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आम्ही जे 5 क्लासेस बघितले आहेत, सगळ्यात आधी आम्ही बघितलं मित्रांनो सत्या टेक्नॉलॉजी. सो सत्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही जे डेव्हलपमेंटचे क्लासेस विचारले, फुल स्टॅक डेव्हलपमेंटचे. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की जे 16,000 फी राईज 4 मंथचा ड्युरेशन राहणार आहे. आणि रोज जे आहे 1 to 1.5 आवर जे क्लासेस चालतील आणि 2 आवर्सची प्रॅक्टिस लॅबमध्ये होईल. सो हे त्यांनी सगळं आम्हाला डिस्क्रिप्शन दिलं कोर्सचं. आणि मन स्टॅक डेव्हलपमेंट तिथं होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सो हे जे त्याचं सगळं डिस्क्रिप्शन होतं मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे प्लेसमेंट आहे, सो प्लेसमेंट जे आहे मित्रांनो, त्यांनी आम्हाला एवढं काही स्पेसिफिक सांगितलं नाही की प्लेसमेंट होईल सत्यामध्ये. सो होईल असं सांगितलं, पण एवढं पण काही सांगितलं नाही. लिंक्स वगैरे येतील असं सांगितलं. आणि एवढं पण काही मला प्लेसमेंटबद्दल तर काही एवढं चांगलं वाटलं नाही. बाकी जावा डेव्हलपर, .NET डेव्हलपर, पायथन वगैरे जे होते त्याच्यात प्लेसमेंट होती 100%, पण याच्यामध्ये तर नव्हती मित्रांनो डेव्हलपमेंटमध्ये. नंतर सेकंड आम्ही बघितलं जे आहे लेवलअप. सो लेवलअप मला जे आहे चांगलं वाटलं मित्रांनो, कारण की त्यांनी आम्हाला एकदम चांगल्या प्रकाराने एक्सप्लेन केलं. आणि जो पण कोर्स आहे तो फुल्ली अपडेटेड होता मित्रांनो. बॅकएंडमध्ये जे आहे
जे फ्रेमवर्क्स वगैरे यूज केले आहे ते लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची फीज आहे 35K आणि वन टाईम पेमेंट केली तर 34K याची पेमेंट आहे मित्रांनो. आणि हा जो कोर्स राहील मित्रांनो तो राहणार आहे 5 महिन्याचा आणि प्लस 2 महिन्याची इंटर्नशिप राहणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इंटर्नशिप राहील ते पेड राहणार आहे. त्याच्यात आपल्याला स्टायपेंड मिळणार आहे 5,000 to 20,000. आपल्या लेवलवर राहील ते आपल्याला किती नॉलेज आहे सो त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. आणि इथे प्लेसमेंट 100% आहे मित्रांनो. जोपर्यंत तुमची प्लेसमेंट होत नाही तोपर्यंत जो आहे असिस्टंट सपोर्ट राहणार आहे. सो मला एक लेवलअप चांगलं वाटलं. बट आपण पर्सनली तर काही सांगू नाही शकत. त्यांनी आपल्याला जे इन्फॉर्मेशन दिली मी ते तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. सो हे एक मला चांगलं वाटलं. नंतर जे आहे आम्ही बघितलं अशोक IT मित्रांनो. अशोक ITमध्ये जे आहे जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट इथं पण 100% प्लेसमेंट आहे. हे पण आम्हाला चांगलं वाटलं. सगळं जे आहे एक्सप्लेन केलेलं होतं बारीकपणे एकदम चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि महत्त्वाचे इथं अँग्युलर शिकवता रिॲक्ट शिकवलं जात नाही. सो इथं पण जे आहे प्लेसमेंट चांगली येते. हे जे आहेत या कंपनीसोबत जे आहे अशोक IT जे आहे टायअप आहे. टाटा कन्सल्टंट सर्व्हिस आहे, टेक महिंद्रा आहे, असे बरेचसे कंपनीसोबत टायअप आहे. सो हे आपल्याला इंटरव्ह्यूला पाठवतात. इंटरव्ह्यू क्लिअर जर झाला तर आपण जे आहे कंपनीमध्ये सिलेक्ट होऊन जातो. तसं आम्ही डेव्हलपमेंटचेच बघितले मित्रांनो क्लासेस, कारण की डेव्हलपमेंटमध्येच थोडं आम्हाला बघायचं होतं. सो नंतर आम्ही बघितलं टॉपमोस्ट जे इन्स्टिट्यूट आहे हैदराबादचं नरेश IT. तुम्ही जर नरेश IT सर्च केलं तर तुम्हाला पण यूट्यूबवर पण व्हिडिओ मिळून जातील. तर तिथं आम्ही डेव्हलपमेंटच बघितलं फुल स्टॅक डेव्हलपमेंट जे की मॉन स्टॅक डेव्हलपमेंट. तर तिथे जे मित्रांनो त्यांनी आम्हाला सांगितलं की जे सध्या ऑफर चालू आहे 10,000 फी आहे. सध्या जर रजिस्टर करसाल तर डिसेंबरमध्ये तुम्हाला 10,000 पडेल. नंतर डिसेंबरच्या नंतर वाढेल म्हणे. बट इथे पण मित्रांनो सगळं अपडेटेड कोर्स आहे. बट इथे पण आम्हाला प्लेसमेंटचं काही एवढं गॅरंटी काही भेटली नाही. सो सपोर्ट राहील पर गॅरंटी नाही घेतली. सो त्याचं आम्हाला थोडं वाटलं. पण याच्यामध्येच आम्ही मित्रांनो बघितलं नरेश ITमध्येच जावा जर बघितलं जावाचा फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा जो कोर्स बघितला त्याच्यात 100% असिस्टंट प्रोग्राम आहे. हे आम्हाला खूप चांगलं वाटलं मित्रांनो. याच्यात त्या मॅडमने फुल्ली चांगल्याने एक्सप्लेन केलं आणि पूर्ण समजलं आम्हाला. आणि इथे जे आहे या कोर्सची जी फीज आहे मित्रांनो ती होती 30,000 आणि .NETची इथे होती 28,000. आणि रोज जे क्लासेस चालतील 8 to 9 hours चालतील. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, MCQ, इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स आणि आपले थिअरी प्लस लॅब हे सगळं राहील मित्रांनो. आणि जे पण आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतील काही पण येतील ते सगळं त्याच्यासाठी स्पेशल मेंटर्स आहेत. सगळं एकदम फुल्ली डेव्हलप्ड आहे. सो नरेश IT इज बेस्ट आहे प्लेसमेंटसाठी. ठीक आहे. सो तुम्ही इथे येऊन पर्सनली आपली इन्फॉर्मेशन काढू शकता. तसं मी त्यांनी मला जे इन्फॉर्मेशन दिली ते मी तुम्हाला सांगितले मित्रांनो. आणि बरेचसे त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं इथे. आणि बरेचसे त्यांना आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. आणि डेमो क्लासेस वगैरे पण असतात. सो त्याच्यासाठी काही रजिस्ट्रेशन करावं लागते. 500 रुपीजने रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला 3 ते 4 दिवसाचे डेमो क्लास करता येतात. नंतर फर्दर आपण जे आहे पूर्ण पेमेंट करून क्लासेस करू शकतो. आणि मित्रांनो आणखी महत्त्वाची इन्फॉर्मेशन जे नरेश ITनी आम्हाला दिली की 100% प्लेसमेंट तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्याजवळ एक डिग्री असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल. तुम्ही जर सध्या इच्छुक असाल की 3rd इयरमध्ये असाल किंवा फायनल इयरमध्ये असाल, तुम्ही जर विचार चालू असेल तुमचा की तुम्हाला क्लासेस लावायचे आहे तुम्ही लावू शकता. बट जोपर्यंत तुमच्याजवळ डिग्री येणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला जॉब्स जे आहे देणार नाही आहे. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पण इथे बसू शकणार नाही. हे त्यांनी आम्हाला महत्त्वाचे जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो असा जो आहे आमचा पूर्ण आजचा दिवस गेलेला आहे मित्रांनो. तुम्ही सगळं बघितलं. सकाळपासून जे आहे खूपशी धावपळ झाली. नंतर क्लासेस बघितले, हॉटेल्स बघितलं, नंतर जेवण वगैरे झालं. फायनली जे आपला प्लॅन होता क्लासेस बघायचा तो आपला आता कंप्लीट झालेला आहे. सगळे क्लासेस वगैरे बघितलेले आहेत. आणि आता बारी आलेली आहे मित्रांनो फिरायला जायची. सो या व्लॉगच्या नंतर जे पण व्लॉग आहेत ते सगळे फिरायचे येणार आहेत. सगळे आता थोडंफार आम्ही प्लेस बघू. सो एवढं काही प्लॅन नाही आहे फिरायचा तर बट थोडाफार जे आहे प्लेस आम्ही बघू. आणि ते ब्लॉगची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल आणि तुम्ही ते नक्की बघा. आणि हा जर व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करू शकता कारण थोडाफार हेल्पफुलच व्हिडिओ आहे. तर चला तर भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.